अमरावती के वडाली विभाग में विगत 57 वर्ष पूर्व स्थापित भिवापुरकर अंध विद्यालय अपनी 57वीं सालगिरह मना रहा है। प्रस्तुत है वहीं का दृश्यांकन। समाचार संकलन अशोक भाई जोशी। परमेश्वराजवळ माझी हीच प्रार्थना राहील की तुम्ही जे पॅशन आणि म्हणून मला सर्वांचं कौतुक करा असं वाटते, अभिनंदन करा असं वाटते आणि तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो। जेव्हा जेव्हा आम्हाला असा प्रसंग मिळेल आणि आमच्याकडे असलेल्या सुखसोयी किंवा जे काही आमच्याकडे आमच्याद्वारे सदस्य सन्माननीय सदस्य आर.टी. देशमुख सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी शब्दसन्मानाने स्वागत करतो। सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथील माननीय श्री गजाननजी सुरंजी राय यांनी अध्यक्ष भाषण करून आम्हाला उपकृत करावं। डॉक्टर नरेंद्र गायकवाड साहेब, त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मालपानी साहेब, या संस्थेचे सचिव माननीय श्री प्रदीप श्रीवास्तव साहेब, मुख्याध्यापक श्री इंगोले सर, व्यवस्थापकीय अधीक्षक श्री मुद्गल सर, या ठिकाणी संस्थेचे उपस्थित असलेले सर्व अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर आणि तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा किंवा तुमचा जो दिसतोय तो पण मला खूप छान दिसतोय आणि तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा तुमचा जो आर्टिस्ट आहे त्यांचा जो विश्वास आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये जो विश्वास आहे तो पण मला खूप छान दिसतोय आणि तुमच्या डोळ्यामध्ये जो विश्वास आहे तो पण मला खूप छान दिसतोय आणि तुमच्या डोळ्यामध्ये जो विश्वास आहे तो पण मला खूप छान दिसतोय आणि तुमच्या डोळ्यामध्ये जो विश्वास आहे तो पण मला खूप छान दिसतोय आणि तुमच्या डोळ्यामध्ये जो विश्वास आहे तो पण मला खूप छान दिसतोय आणि तुमच्या डोळ्यामध्ये जो विश्वास आहे तो पण मला खूप छान दिसतोय आणि तुमच्या डोळ्यामध्ये जो विश्वास आहे तो पण मला खूप छान दिसतोय आणि तुमच्या डोळ्यामध्ये जो विश्वास आहे तो पण मला खूप छान दिसतोय आणि तुमच्या डोळ्यामध्ये जो विश्वास आहे तो पण मला खूप छान दिसतोय आणि तुमच्या डोळ्यामध्ये जो विश्वास आहे तो पण मला खूप छान दिसतोय आणि तुमच्या डोळ्यामध्ये जो विश्वास आहे तो पण मला खूप छान दिस
पाहण्याचा जो एक स्कूल दिसतो आहे तो पण मला खूप सकारात्मक दिसतो आहे. आणि तुमचा जो ऑर्केस्ट्रा आहे त्यांचा तर कौतुक माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा केलेला आहे. माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं मला खरोखर मनात आनंद झाला की चला म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जाऊन काही चांगला वेळ आपल्याला त्या ठिकाणी घालवता येईल या गोष्टीचा मला खरोखर आनंद झाला. आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये उत्साह किंवा तुमचा जो